रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. मंडळी, आज आपण जो फ्लॅट बघतोय खरं तो फ्लॅट आहे 3 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर खूप मोठा फ्लॅट आहे, कारण की फ्लॅट जुन्या पद्धतीनं बनवले गेलेला असणार आहे. ज्या मंडळींना फ्लॅटमध्ये बाल्कनीची गरज आहे, हवेची गरज आहे आणि स्पेशियस घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा 3 BHKचा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. 960 कार्पेट असणारा, साधारणतः 2012ला सोसायटी झालेला हा 2 BHKचा फ्लॅट असेल. थोडक्यात माझ्या अंदाजानं 2012ला जर सोसायटी झालेली असेल तर आज जर बघितलं तर 2022 म्हणजे 15 वर्ष जुनी असणारी सिद्धेश्वर गार्डन नावाचं कॉम्प्लेक्स आहे. रिवेरिया त्याच्या बिल्डिंगचं नाव आहे. ढोकळी कोलशेत रोडला असणारी ही बिल्डिंग आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हा मिळणारा फ्लॅट असेल. फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये जर आपण उभं राहिलो तर असं मोकळं ढाकळं तुम्हाला सगळं दिसते. हवा खेळती राहते. बिल्डिंगी आहेत पण बिल्डिंगीच्या आपण थोडंसं वरती असल्या कारण हवा मात्र तुम्हाला खेळती मिळते. समोर जर बघितलं तर गोदरेज एसेंट नावाचं अंडर कन्स्ट्रक्शन असणारं प्रोजेक्ट खरं चालेल आणि त्याच्याच अपोजिटला हा सिद्धेश्वर गार्डन नावाचा प्रोजेक्ट असणार आहे. इथे हा 3 BHKचा फ्लॅट आहे. याच्यासोबत जर आपण विचार केला तर एक कार पार्किंग आपल्याला ओपन मिळणार आहे. मेंटेनन्सचा जर विचार केला तर 5,000 रुपये मेंटेनन्स ह्या 3 BHKच्या फ्लॅटचं असणार आहे. फ्लॅटची साईज तुम्ही बघितली तर तुम्हाला खरोखर जाणवेल की खरोखर फ्लॅटची साईज खूप मोठी आहे. विशेष म्हणजे बाहेर जाताना परत हा नॉर्थ ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे, म्हणून ह्या घरात हवा खूप जास्त येते. समोर जर बघितलं तर 2 फ्लॅट असणार आहेत. ह्या साईडला बघितलं तर 2 फ्लॅट असणार आहेत. तर टोटल 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती आहे. ग्राउंड प्लस बघितलं तर 20 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला तसा बघितलं तर मिडल फ्लोअरला असणारा हा फ्लॅट असेल. फ्लॅटमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. जर फ्लॅटच्या आतमध्ये मी आलो तर तुम्ही बघू शकता. जर तुम्ही बाल्कनीपासून इथं जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल की याचा हॉल खरोखर खूप मोठा नक्की असणार. कारण बाल्कनीच्या पहिला हा तुमचा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा हॉल तुम्हाला खरं मिळतो. इकडे हे टी व्ही युनिटचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे टी व्ही युनिट. इकडे तुमचं डायनिंगच्यासाठी सेट बनवलेला आहे आणि डायनिंगसाठी एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे चांगल्या पद्धतीची उपलब्ध बाकी नक्की मिळते. आणि डायनिंगकडनं जर आपण पुढच्या साईडला आलो तर असा सुंदर आणि चांगला मोठा हॉल, जिथे हवा उजेड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या नक्की मिळतात. आणि नंतर ही तुमची सुंदर असणारी बाल्कनी तुम्हाला मिळते, ज्याच्यातनं तुम्ही खाली असणारे आंब्याचे झाडं, आजूबाजूचा जो परिसर आहे तुम्ही सुव्यवस्थित आणि चांगला स्पष्ट तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसतोय. अशा पद्धतीचा हा सुंदर फ्लॅट तुम्हाला मी दाखवतोय, ज्याच्यात तुम्ही जर बघितलं तर वरती मस्त आणि चांगल्या पद्धतीचं फॉल सेलिंगचं काम खरं केलं गेलेलं असणार आहे. अगदी तुम्ही किचनपर्यंत आलात तरी तुम्हाला इथं फॉल सेलिंगचं काम सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलं गेलेलं असणार आहे. डायनिंगच्याच जर बाजूला तुम्ही बघितलं तर इथं मस्त चांगल्या पद्धतीचं एक मंदिर बनवलेलं आहे, जिथं तुम्ही तुमच्या भगवंताची स्थापना करून वेगळ्या पद्धतीनं तुम्ही ती पूजासाठी तुम्हाला वेगळं रूम बाकी इथं दिलं गेलेलं असणार आहे. नंतर याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं किचन पण मिळणार आहे. हे किचन जर बघितलं तर तसं यांनी मॉड्युलर वगैरे सगळं बनवलेलं आहे. वरती स्टोरेज वगैरे बनवलेलं आहे. पण मला असं वाटतं थोडं डागडुजीचं नव्हे, ह्याच्यात थोडं चेंजेसची गरज तुम्हाला नक्की भासणार आहे, कारण काम त्या पद्धतीचं तेवढं तुम्हाला करून घ्यावा लागणार आहे. इकडं मात्र हवा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला इकडनं येते. गॅसची पाईपलाईन ह्या घरामध्ये ऑलरेडी आलेली असणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधाही या कॉम्प्लेक्समध्ये असणार आहे. जुनं आहे पण सुखसुविधा मात्र आहेत. आणि जर तुम्ही परत तुमच्या बेडरूमच्या सेक्शनमध्ये जर गेलात तर एवढी मोठी जागा तुम्हाला, पॅसेज एवढा मोठा मिळतो जो तुम्हाला फ्री वापरायला नक्की चांगल्या पद्धतीचा मिळतो. इकडे आला तर तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे तुम्हाला परत एक ड्राय बाल्कनी दिलेली आहे. ही ड्राय बाल्कनी मात्र खूप मोठी आहे, कारण इथून तुम्ही बघितलं इथून इथपर्यंत अशी खूप मोठी लांबलचक ड्राय बाल्कनीवरती कपडे सुकवण्यासाठी पण तुम्हाला सुविधा दिल्या गेलेल्या असणार आहे. अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं मिळणार आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही जर बघितलं ह्या पॅसेजला पण ह्या मंडळींनी ऑलरेडी कव्हर करून इंटेरियरचं काम करून घेतलेलं, वरती स्टोरेजसाठी पण जागा उपलब्ध मिळणार आहे. पुढे आल्यानंतर मात्र तुम्ही आल्यानंतर इथे तुम्हाला एक मोठं बेडरूम असणार आहे, जे कॉमन बेडरूम असेल. पण आजचं हे जुनं कॉमन बेडरूमची साईज जर बघितली तर तुम्हाला जाणवेल अरे खरोखर मोठं हे मात्र नक्की आहे. आणि इकडनं परत हवेचा फ्लो येतो. खूप सुंदर चांगल्या पद्धतीची तुम्हाला ह्या बेडरूमला हवा मारतं नक्की मिळते. आणि इकडे तुम्हाला एक कपाट बनवून दिलेलं आहे. हे एक अशा पद्धतीचं हे तुम्हाला मोठं आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम ह्या साईडला एक मिळतं. म्हणजे थोडक्यात 3 मधला तुमचा एक बेडरूम झाला. नंतर पुढे ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला हे साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे. ह्या साईड बेडरूमला जर आपण आलो तर तुम्हाला जाणवेल याची बेडरूमची साईज, कारण की ह्याला पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे एक खिडकी उपलब्ध असणार आहे, इकडे एक खिडकी उपलब्ध असणार आहे. याच्यात पण हवा सुंदर आणि चांगल्या पद्धतीची नक्की मिळते. आणि जर तुम्ही या बेडरूमच्या साईजबद्दल म्हटलं तर तुम्ही
बघू शकता 2 फॅनची जागा दिली गेलेली, एक फॅन तिथे एक फॅन इथे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं आहे काय की 2 फॅन एका बेडरूममध्ये दिलेत, म्हणजे बेडरूमची साईज तुम्हाला तेवढी मोठी नक्की मिळते. नंतर इथं कपाट खरं बनवलं गेलेलं असणार आहे. ह्या कपाटाची साईज जर बघितली ती पण मोठी नक्की असणार आहे. नंतर जस्ट इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट मोठ्या पद्धतीचं तुम्हाला दिलेलं आहे. इथं पण मोठं वॉशरूम बाथरूम टॉयलेट आहे, इंडियन असणार आहे हे वॉशरूम. तर त्या पद्धतीचं खरं तुम्हाला इकडे हे बेडरूम मिळतं. नंतर ह्याच बेडरूमच्या जर आपण अपोजिट आलो बघा, इथं मी आलो आहे, खूप हवा मला फील होते कारण की इतकी हवा इथं लागते. ह्या बेडरूमच्या ह्या दरवाजावरती उभं राहिल्यानंतर हवा तर तुम्ही माझ्या हे पॅन्ट पण बघा अशी हलते हवेने, इतकी मोठी हवा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळते. पुढं आल्यानंतर तुम्हाला एक शेवटचं बेडरूम मिळतं. ह्या शेवटच्या बेडरूममध्ये जरी तुम्ही आलात तर तुम्हाला ह्याच्यात थोडं त्यांनी वुडन फ्लोरिंग केलेलं आहे. तुम्हाला बदली करायची तुम्ही बदली करू शकता, पण याची पण साईज जर बघितली तर खूप मोठी आहे. इथे पण जर तुम्ही हवा बघितली तर खूप बघा हे वायर वगैरे हलतात कारण की हवा ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची, कारण इकडनं सगळं मोकळं असल्यामुळे तुम्हाला हवा ह्या फ्लॅटमध्ये चांगली जाणवते. आधी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत तुम्हाला इकडे एक खिडकी दिली गेलेली असणार आहे. आणि नंतर तुम्हाला इथे कपाटं बनवलेले आहेत. कपाटं हे अशा पद्धतीचे मोठे आणि चांगल्या पद्धतीचे तुम्हाला इथे पण परत असं वेगळं कपाटही मिळतं. आणि वरती जर तुम्ही बघितलं तर मस्त असं चांगलं फॉल सिलिंग खरं केलेलं आहे. याला मात्र चांगल्या पेंटिंगची आणि खाली सगळं साफसफाईची त्या सगळ्या गोष्टींची गरज आपल्याला नक्की भासणार आहे. नंतर जर तुम्ही इथे आला तर एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथं पण दिले गेलेलं असणार. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम ह्या कॉम्प्लेक्समध्ये उपलब्ध असणार आहेत. OCCC ह्याला एकदम क्लिअर असणार आहे. कोणत्या बँकेकडनं लोन प्रस्ताव आपण दिला तर तिथे लोन होणार आहे. जे मंडळी मोठा फ्लॅट बघताय, मोठी बाल्कनी फ्लॅट बघताय, हवेशीर फ्लॅट बघताय आणि थोडंसंच काम करण्याची अपेक्षा आहे, अशा लोकांसाठी मला असं वाटतं हा फ्लॅट एक सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. ठाणा स्टेशनपासून सांगितलं त्याप्रमाणे 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती असणारा हा तुमचा फ्लॅट असणार आहे. अशा पद्धतीचा फ्लॅट जर कोणी बघत असतील तर हा फ्लॅट आपण त्यांना नक्की दाखवू शकतो. राहिला प्रश्न किमतीचा, तर ह्या मालकांनी आत्ता ठेवताना याची किंमत ठेवलेली आहे 1.68 लाख रुपये. 1,68,00,000 रुपयाची किंमत आहे. 1,68,00,000 रुपयाची किंमत असणार आहे. याच्यासोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंग मिळणार आहे. 168मध्ये हे निगोशिएबल पण असणार आहे, पण खूप मोठं निगोशिएशनच्या ऐवजी थोडंसं निगोशिएशन याच्यामध्ये होणार पण आहे. तर असे हा जुना फ्लॅट आहे. अशा पद्धतीचा मोठा स्पेशियस फ्लॅट जर कोणाला हवा असेल तर मला असं वाटतं हा एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. बघा, मी काही कोणाला म्हणत नाही की फ्लॅट सगळेच येऊन घ्या, बघा, हे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. कारण की आपला आर्थिक प्रश्न आपल्याला माहिती असतो, त्याच्यामुळे बजेट तयार करणं, बजेटनुसार आपल्याला कोणतं बघायला पाहिजे कोणतं ना बघायला पाहिजे, ॲटलिस्ट तुम्हाला अंदाज तर मी देऊ शकतो की बाबा हा कुठं काय चाललं आहे, कुठं काय काय होतं आहे, कुठं केवढ्यापर्यंत बजेट ठेवलं गेलं पाहिजे, याचा अंदाज तरी तुम्हाला बघितल्यानंतर नक्की येईल. घेणं दुसऱ्या जागेवरती, बघणं हे दुसऱ्या जागेवरती. तर जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा आणि तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आमच्याकडनं तुम्हाला रोज एक फ्लॅट मिळत राहील. आणि हे मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला ते सबस्क्रायबर्स करणं गरजेचं आहे. तर आता सांगतो मंडळी, रामकृष्ण हरी.